सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपकडे बहुमत असल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावरती त्यांनी बाजी मारली आणि त्यानंतर आता सभापती पदाची उत्सुकता लागली आहे। जिल्हा परिषदेमध्ये भाजपकडे 33 सदस्य संख्येवरती बहुमत आहे। यामध्ये शिवसेनेचे 2 सदस्य तर राष्ट्रवादीचे 3 सदस्य आहेत। त्यामुळे कुणाला सातारा जिल्हा परिषदेमध्ये सभापती करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। फोडून घेतलेल्या मित्रपक्षांच्या सदस्यांची वर्णी सभापती पदावर लागणार का की पुन्हा साताऱ्यामध्ये सभापती पदावरून देखील गदारोळ पाहायला मिळणार हे पाहावं लागेल। वरिष्ठ नेते मंडळी कसा मेळ घालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिक्षण आणि अर्थ, समाज कल्याण, महिला बालकल्याण, कृषी संवर्धन या 4 सभापतींची निवड होणार आहे। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी अपहरण प्रकरणात अटकेत असलेल्या झेडपी सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना जामीन मंजूर झालाय। महाबळेश्वर न्यायालयानं त्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जामीन आणि तितक्याच रकमेचा हमीदार देण्याच्या अटीवरती पोलिसांना तात्काळ मुक्त करण्याचे आदेश दिलेत। तसंच न्यायालयानं पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढत या प्रकरणाच्या सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिलेत। या प्रकरणात ज्यांचं अपहरण झालं होतं ते बापूसाहेब शिंदे यांनी सातारा स्थानिक गुन्हे शाखेमध्ये हजर राहून आपलं अपहरण झालं नसल्याचा जबाब नोंदवला होता। त्यामुळे आता सातारा पोलीस कारणे दाखवा नोटीशीचं उत्तर नेमकं काय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नागपूर शहरामध्ये संघ मुख्यालय, दीक्षाभूमीसारखी संवेदनशील ठिकाणं आहेत। त्यामुळे महत्त्वाच्या ठिकाणी 3686 सीसीटीव्ही लावण्यात आलेत। मात्र त्यातील 1176 सीसीटीव्ही पूर्णतः बंद आहेत। सध्या 2510 सीसीटीव्ही सुरू आहेत। त्यातील 1075 अर्धवट क्षमतेनं सुरू आहेत। आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी। स्मार्ट सिटी अंतर्गत नागपूर शहरामध्ये चौकामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले। जवळपास 3686 सीसीटीव्ही नागपूर शहरामध्ये सर्वत्र लावण्यात आले। मात्र धक्कादायक बाब म्हणजे त्यामधील जवळपास 1175 सीसीटीव्ही हे बंद असल्याची बाब पुढे आलेली आहे। त्याला वेगवेगळे कारण आहे। विशेष करून नागपूर शहरामध्ये सुरू असलेले रस्त्याचे काम हे याला प्रमुख कारण असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। जवळपास जे उर्वरित 25 ते 10 सीसीटीव्ही कार्यरत आहे त्यापैकी ते देखील जवळपास 1075 हे सीसीटीव्ही फक्त पूर्ण क्षमतेने काम करत आहे। म्हणजे जवळपास 30% सीसीटीव्ही तर बंद आहे आणि जवळपास उर्वरित 30% सीसीटीव्ही हे अर्धवट काम करते किंवा पाहिजे त्या क्षमतेने काम करत नाही। फक्त 30% सीसीटीव्ही हे जवळपास पूर्ण क्षमतेने काम करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। म्हणजे निश्चितच नागपूर शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। जे इलेक्ट्रिक लाईन आहेत, सप्लाय लाईन आहे ती कुठेतरी कट होत आहे। त्यामुळे अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही हे बंद पडलेले आहे। त्याला मेंटेनन्स हे कारण नाही। मात्र असं असलं तरीही मात्र त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष तर नाही ना, हा एक प्रश्न उपस्थित होत आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। हर घर नल, नल में है जल ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना मेळघाटात पूर्णतः अयशस्वी झाल्याचा आरोप युवक काँग्रेसनं केलाय। मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत असलेली पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचाराचं उदाहरण ठरत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। पिण्याच्या पाण्यासाठी शासनानं पाण्यासारखा पैसा खर्च केला, मात्र प्रत्यक्षात ग्रामस्थांना थेंबभर पाणी देखील मिळालेलं नाहीये। जल जीवन मिशन योजना हे फक्त कागदोपत्री सुरू आहे। यामध्ये कोणत्याही घरामध्ये नळाला पाणी आलेलं नाही आहे। हर घर नल, नल में है जल अशी जी एक संकल्पना आहे ती पूर्णपणे फेल झालेली आहे। यामध्ये कोटी रुपयांचा प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे। याची एक केंद्र स्तरावरून चौकशी व्हावी अशी आमची युवक काँग्रेसच्या माध्यमातून मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.